सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी यथोचितपणे दत्त मंदिरमध्ये हिंदू पताकाचं या ठिकाणी पूजन होऊन दरवर्षीप्रमाणे होत असलेली ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवणवासीय सगळेजण एकत्र येऊन ही यात्रा पूर्णपणे यशस्वी करत आहेत आणि या यात्रेचा आणि या ढोल पथकाचा भारतोच्या शिमोत्सवाचा या ठिकाणी श्रीफळ वाढवून याला सुरुवात करण्याची विनंती आम्ही माननीय मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभवजी नाईक यांना श्रीफळ वाढवून या ठिकाणी आम्ही या यात्रेला सुरुवात करण्याची विनंती करतो। त्याचबरोबर भारतोच्या शिमोत्सवच्या मारुतीच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पमाला घालून या यात्रेला सुरुवात करावी अशी विनंती करतो। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय मातरम, वंदे मातरम। चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी मालवणमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण वासियांच्या सहभागातून तन मन धनपूर्वक इथे साजरी केली जाते आणि ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आम्ही 20 वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू केली। पहिल्यांदा ही यात्रा ठाण्यामध्ये आबासाहेब पटवारी यांनी सुरू केली होती आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघू लागल्या आणि यंदाचं आमचं मालवणचं हे 21वं वर्ष होतं। यामध्ये सगळ्या लहान मुलांचा सहभाग असतो। लहान मुलं स्पर्धा घेतात, लहान मुलांची आम्ही स्पर्धा घेतो आणि त्यामध्ये जवळजवळ 100-125 लहान मुलं स्पर्धा घेतात। त्यांच्यावर त्यांचे पालकसुद्धा त्या नऊवारी साडी आणि पारंपरिक वेशामध्ये सहभागी होतात
चित्ररथ असतात. नंतर वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही जे हिंदू धर्मावर आधारित सांस्कृतिक असे जे कार्यक्रम आहेत, मालवण म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचे, ते सर्व कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आणतो आणि जवळजवळ 3 ते 4 तास ही आमची यात्रा सुरू असते. आणि या यात्रेला मालवणकरांचा वर्षानुवर्षे आता जो सहभाग आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणजे ती यात्रा बघण्यासाठी सुद्धा लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष यात्रेमध्ये जो सहभाग आहे नागरिकांचा तो सुद्धा वर्षानुवर्ष वाढत आहे.